मित्रांनो, पिसर्वेच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली. आपल्याला बिच्चू आणि मेहरबान पलताना बघायला भेटला आणि विपक्षी गाडी होती चंदन आणि शुभम डॉनची. एक चांगली गाडी झाली. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. भूषण चिंतामण पाटील. दादा आयुष अमर माली या म्हणजे या नावाला एक चांगलाच लाग आहे आणि भोपरगाव म्हणजे एक बैलगाडा क्षेत्र असू द्या किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उंचावर गेलेला गाव आहे आणि नक्कीच आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि आपला बिच्चू आणि मेहरबानने गुलाल प्राप्त केला. सांगा ना कशा प्रकारे नियोजन झालेला. नियोजन आमचा दादांनीच केला होता. आमचे दादा संदीप दादा माली भोपर म्हणजे आमचे मोठे भाऊ यांनी नियोजन केला होता. काना भाऊनं फोन केला होता, असं असं मी बैल आणले, मला बैल एक मैदान दे. तर त्यांनी, कारण का तो शिस्तीचा बैल आहे त्यांचा मेहरबान, त्यांनी आपल्याला एक शब्दात बैल दिला, विचारला पण नाही कुठला बैल आणले काय आणले. एका शब्दात त्यांनी बैल सकाळी 8 वाजता फोन केला. त्यांनी सकाळी 8 वाजता लगेच त्यांनी असं सांगितलं, तुम्हाला सांगतो देतो असं काही बोलला नाही. भावानी एक शब्दात बैल दिला मला. दादा आज संदीप भाई माली भोपर म्हणजे आज मामा आमचे बघायला नाही भेटत मैदानामध्ये. नक्की काय कसं काय नियोजन आहे त्याचं? आमच्याकडे आता थोडं इलेक्शनचं प्रेट चालू झाले, आचारसंहिता लागले. इलेक्शनच्या याच्यात दादा गुंतलेले. आमची वहिनी असते जी आयुष अमर माली भोपर जो नाव आहे, त्यांची आई रवीना अमर माली ही आमची नगरसेविका आहे. ते नगरसेवक लोक ते दादा आमचं सगळं तिकडे बघतो. तर दादाच्या हातात बीजेपीचा संपूर्ण जो कार्यकर्ता आहे तो दादाच्या हातात आहे. त्याच्यामुळे दादा लवकरच इलेक्शन संपल्यावर दादा मैदानात तुम्हाला दिसणार. आज बघतोय नियोजन करता आपला प्रिन्स दादा पण असतात म्हणजे आकाश दादा पण आपल्याला नेहमी बघायला भेटतात. तसं प्रिन्स दादा म्हणजे ही जोडी पण आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. पण आता कुठून कुठेतरी आचारसंहिता बोला किंवा इलेक्शन मुलं बघायला नाही भेटत. काय सांगाल, कारण का ही जोडी जेव्हा जेव्हा मैदानाने येते ना काहीतरी नवीनच चांगलं नियोजन करून येते. आकाश दादा पण थोडासा इलेक्शनच्या याच्यात गुंतलेला आहे, म्हणून आकाश दादा पण तुम्हाला इलेक्शन झाल्यावर तुम्हाला काम दिसणार मैदानामध्ये. दादा बैलाकडे येऊया. एक चांगला नंदी संदीप भाईचं असं आहे की जेमतेम 10 ते 12 बैल आहेत. जे काही बैल दावणीला येतात ना ती म्हणजे टॉपलाच निघतात आणि चांगली पळतात. काय सांगाल? बैल म्हणजे दादा आमचा बघूनच आणतो. भरपूर लोक बोलतात काय आणले काय नाही. जेव्हा बैल गेल्या वर्षी पण म्हणजे आमचा दिनेश दुधकर हे आमचे भाऊ आहेत, आणि गेल्या वर्षी पण आम्ही हरणे आणला तेव्हा दिनेश भाऊशी होती. तेव्हा दिनेश भाऊचा चंदर आणि मेहरबान होता. म्हणजे आमची प्रेमच शरद. आता पण मी त्याला सांगितलं, हसी मजाक आपली असतेच नेहमी. आता पण इकडे आता मेहरबान आणि आमचा बिच्चू, तिकडे चंदर आणि शुभम होता. म्हणजे आपली दोस्ती कधी भावाभावांमध्ये शरद झाली. मग आम्ही दिनेशला बोललो चल. तो रात्री पण माझा फोन झाला, हसी मजाक आमची चालू असते. आणि चांगला भाऊ आहे तो दिनेश दुसकर. दादा शेड बद्दल काय सांगाल, कारण का एवढी चांगली वस्तू आज तुमच्या दावणीला आली, कुठं ना कुठं एक चांगल्या स्पीडचा बैल आणि आज पब्लिकने देखील पळाला मुंबई बिंजोला. काय सांगाल? कसं असतं, या कुंदन नाना झाले, दादा झाले, प्रिन्स, म्हणजे दादा नेहमी विचारत असतो. आमचे कुंदन नाना भाईंचे छोटे भाऊ, यांचे नियोजन असतो नेहमी का यांना दादा प्रत्येक टायमाला विचारत असतो का असा बैल आहे तसा. दादा म्हणजे एकमेकीशी बोलून बैल आणतात. आणि बिच्चू बद्दल काय सांगाल? पब्लिकला चांगला पळाला. सध्या मुंबई बिंजोडच्या पब्लिकला पळणं थोडंसं अवघड असतं, पण आता पहिल्यांदाच पळवला. मागच्या टायमाला एक फेरा बघायला भेटलेला, पण आज शर्तीला पळाला. काय सांगाल? आज दुसरंच मैदान काय, तर पुढे येतच राहणार. आणि आमचा बिच्चू आहे, अजून आहेत येणारी भरपूर. दादा सध्या हल्ली दावणीला आपले किती नंदी आहेत? आता सध्या आमच्या दावणीला आमचा मोठा राणा आहे, छोटा राणा आहे, पिस्तूल आहे. परत नाना आपल्या नानाने पण अजून 2 वासरं नवीन चांगली घेतल्या आहेत. हा पण नानानेच घेतले. बिच्चू, भरपूर बलमा आहे आमचा. भरपूर बैल आहेत आमची. आम्ही खरेदी चालूच असते आमची चांगली चांगली. दादा छोटा राणा पण घाटावरती चांगला पाला था आणि मोठ्या राणाचा म्हणजे बैल थांबवलेला आणि मधल्या कालामध्ये जो स्पीड लावला राणाने तो अजूनपर्यंत तसाच आहे बरकरार. काय तो सांगाल? आमचा एक बादशाह आहे. हा. म्हणजे बादशाह सारखाच आहे. म्हणजे आम्ही त्याला कुठे त्रास देत नाही. कोणते जास्ती करून त्याच्यावर जी मेहनत घेतली ती कुंदन नाना माली भोपर. आणि संदीप भाईचं एक नेहमी राणाच्या बाबतीत एक आवडता डायलॉग असतं, शेर बुड्ढा होत आहे. सांगा ना काय तो? ते दादाचा डायलॉग आहे, ते आम्ही नाही बोलू शकत. आमचे मोठे भाऊ आहेत. नक्कीच. आज ही गाडी पळाली. मेहरबान बद्दल काय बोलाल? मेहरबान बैल आजच्या घरीला मुंबईमध्ये चांगलाच बैल आहे. आणि ते कान्हा पाटील असं आहे, नानू आणि कान्हा हे दोघे जण त्यांच्या दावणीला जेव्हा पहिला फेरा त्यांनी जेव्हा काढला ना काढवला, तेव्हा त्यांना मी स्वतः बोलिलो. तेव्हा त्याही आदईच्या मन्यामध्ये टाकलेला. मी बोललो वस्तू आणले तू. तर मी पहिल्यांदा बोलणार मी होतो त्याला. आणि खरोखर आज या बिनजोड मध्ये सध्या ट्रेंडिंगचा विषय आणि टॉपला पळतोय सध्या. हो, ते चालूच राहते आमच्याकडे आली. नक्कीच. दादा शेड बद्दल काय सांगाल, कारण का आज एवढी चांगली वस्तू त्यांनी तुमच्या दावणीला दिली.
खरेदी वगैरे बद्दल सांगा थोडस. खरेदी कशी माहितीये का, दादांनी खरेदी केले नाना. आम्ही काही खरेदी आणि किंमत कधीच कोणाला दाखवत नाही. काय बरोबर. माहितीये का, हम्म. नुसतं घ्यायचं आणि गावभर गोंगाट करायचं ते आपल्याला पटत नाही ना. दादा आमचा डेंजर स्ट्रिक आहे, कारण बरोबर. का अध्यक्ष आहेत. मग आम्हाला पण कुठेतरी नियम पाळावा लागतात. हम्म. आणि दादा नेहमी येत करत. आता कसं इलेक्शनच्या याच्यात, कारण का आमचे नाना पण आहेत, हम्म. हनुमान सखाराम माली सरपंच होते. आता वहिनी आहे आमची नगरसेविका. नाना इथेच आहेत, कुठे मागेच ऐकू बसले. नक्कीच प्रेक्षकांना माहित असेल, बंधू म्हणून एक हा, ओळख बंधू. त्यांची. बंधू म्हणजे आमचे बंधू मोठे आहेत, वरिष्ठ आहेत. आणि ते नेहमी आमच्या सोबत सपोर्टर सरतेना असतात. नेहमी सकाळी माझ्या घरी नाना असतो. प्रत्येक गोष्टीला बंधूचा आमचा हात असतो. हम्म. पहिले आजी पण होती आमची सरपंच, नंतर बंधू. सर्व राजकीय घराणं आहे पूर्ण. नक्कीच. दादा बघा, छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा आज तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहे. आज प्रिन्स पण आहे, यंग एकदम, कॉलेज पण करतोय आणि कुठे ना कुठे बैलगाडाचा नाद पण करतोय. काय सांगशील प्रिन्स बद्दल? कारण का प्रत्येकाला वाटतं की एक चांगली लक्झरियस लाईफ जगावा, सगळं आहे आपल्या घरचं, पण तो उन्हात येतं, ऊन खातं आणि शर्ती बघते. काय सांगाल? त्याचा पहिलेपासून शौक आमची म्हणजे जुनं एकदम शॉकिंग आहे. का पहिले जे हनुमान प्रसन्न मोनिश चिंतामण पाटील या नावाने पण बैल पालायचे आमची. नाजूक पण पडतात. जे हनुमान प्रसन्न आयुष अमर माली भोपर या नावाने पण पालतात. म्हणजे आमचा जुना शौक आहे. माझे बाबा आहेत. पहिले आमचा एक बलमा पलाचा मोनिश चिंतामण पाटीलच्या नावाने. आता माझ्या मुलीच्या नावाने पलतात, नव्या भूषण पाटील. म्हणजे आमच्या कुठेतरी. आणि प्रिन्सचा म्हणजे रात्री बेरात्री कधी पण चालूच असते ना, हा बैल तो बैल चालूच असते. म्हणजे आणि त्याला नियोजन पण भरपूर करते माहिती का? आहे बैलगाडी क्षेत्राचं. म्हणजे चांगलंच एक नियोजन करता देखील तुम्हाला लाभलेला. हो. आज आपण बघतो बाजूला एक सायकल देखील भेटलेली आहे हो, तुम्हाला, हो. विजेता. काय सांगाल? काय नाही, आता सायकल भेटले आम्हाला आनंद आहे. आणि शर्यती कशी प्रेमा खातीर झालेली. हम्म. आपल्या हसी मजाकच्या शर्ती असल्या तर मजा येतो शर्तीमध्ये. त्यामध्ये नक्कीच. भांडणं करून नाव खराब होते. बरोबर दादा. आज कुठं ना कुठं तरी आज एक आपल्याला चांगले सुशिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखलं जातं. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. संदीपभाई माली यांच्याकडे बघितलं जातं. आणि कुठं ना कुठं तरी आपणच प्रेमाची शर्ती केल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? मी खाली शरद सुटली तेव्हा दिन्यानं मी एकत्रच होतो. त्याने पाय सोडला, मी पण सोडला. खांद्यान खांदा घालून होतो. सर्वजण बघत होते. मी दिनेशला बोललो चल आपण इकडून. तो नको बोलतो मी इकडून येतो, तू चल तिकडून. खाली येताना आम्ही दोघं जण हसत खेळत आलो खाली. शरद झाली तेव्हा. दादा कुठं ना कुठं तरी अशा शर्यती व्हायची कालाची गरज आहे. काय कारण का आपले अध्यक्ष तसे आपल्याला उपाध्यक्ष, अध्यक्ष, खजिनदार भरपूर आपली जी कमिटी आहे ना सक्षम आहे. पण लोक थोडंसं काही कमिटीला ट्रोल पण करतात. असं काही करू नका. कमिटी नसली तर शर्ती क्षेत्र पूर्ण मुंबईमध्ये बंद होणार 100%. दादा कुठं ना कुठं तरी तुमच्या म्हणजे संपूर्ण आपल्या टीमच्या प्रयत्नानंतर चांगले आणि सुखाचे दिवस आलेले आहेत. काय सांगाल? सुखाचे दिवस म्हणजे चांगल्या शर्यती क्षेत्रात नवीन नवीन पोरं येतात शर्यतीमध्ये. काही असतात क्रिकेट सोडून आलेली. पण शर्यती क्षेत्र जर नीट टिकून खेळला तर मजा आहे शर्यती क्षेत्रामध्ये. जुना काल आणि आताच्या काल फरक आहे. नक्कीच दादा. आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. खूप सारा धन्यवाद. वेळ दिला. आज ड्रायव्हर बसलेला सुरेश ड्रायव्हर बद्दल एक शब्द बोला ना. सूरज ड्रायव्हर आणि आमचे भाऊ संदीप धोणे नांदिवली. आज तो बदलापूरला इलेक्शनला घेतलेला. उमेश दादा पवार यांची मिसेस निवडून आली. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आमच्या दादाकडून. आणि संदीप धोणे तिकडून लगेच आला आणि बैल सोडला. कारण का तो आमच्यासाठी कुठं पण येते. DSP ग्रुप पण असते बैल सोडायला. आज त्यांचं इलेक्शन म्हणजे आज मजाचा दिवस आहे. आणि संदीप तिकडून गुलाल घेऊनच आलता अगोदर. नक्कीच दादा. असाच गुलाल तुम्हाला भेटत राहो आणि वेळात वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद.